A region under rain shadow that receives moderate rainfall. It lies behind the Western Ghats. This region was also affected like other regions during the Maharashtra drought of 1972. In order to avoid such conditions in the future, village-specific water percolation ponds were built. The time when they were built goes back almost 50 years from now. In these years, the rainfall that was received by the region resulted in erosion of the soil from the mountains that started accumulating in these water percolation ponds. Now, this started presenting problems related to water and soil. With every passing year, the gravity of these problems increased, affecting the environmental well-being and the socio-economic status of this region. आमच्या गावातली भौगोलिक परिस्थिती अशी होती की आमच्या गावामध्ये वसना नदीचा उगम होतो, परंतु समुद्र सपाटीपासून आमचं गाव एका उंचीवर आहे आणि त्याचा परिणाम असा होता की सगळं पाणी उताराने वाहून जात होतं आणि त्यामुळे आमच्या गावामध्ये विहिरींना असू द्यात, पाझर तलावांना असू द्यात, नाला बिल्डिंगला असू द्यात, या गोष्टींना पाणी साठत नव्हतं. त्याचा परिणाम आमच्या शेतीवर झाला आणि म्हणून मग आमच्या गावाची ओळख एक दुष्काळी भाग किंवा दुष्काळी गाव म्हणून झालं. आमच्याकडे बागायत होत नव्हती, ऊस होत नव्हता. आम्हाला आपलं फक्त जे पारंपरिक पीक आहेत त्याच्यावरतीच अवलंबून राहावं लागत होतं. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती नक्कीच होत होता. When there are change makers who can take the responsibility of solving a problem, there is nothing that cannot be solved. It becomes all the more possible when people are standing in support, willing to participate for the overall betterment of their villages. आपण यावर्षी जलसशक्त हे अभियान सुरू केलेले आहे. जलसशक्त म्हणजे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार. ह्याच्यात आपण काय करतो की धरणामधली जी गाळ आहे, की माती आहे, ती आपण काढत आहोत आणि तीच माती आपण त्याच्याने नवीन काही शेती करता येईल हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि एका बाजूने जिकडनं आपण गाळ काढलेलं आहे त्या धरणांची सुद्धा पातळी वाढेल. गावातल्या लोकांना पाण्याची जी कमतरता भासते ती कमतरता ह्याच्यातनं भरून निघू शकते. आणि ह्याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण हे धरण जे आहे ते बघू शकतो. जे कऱ्याशेत धरण आहे त्या धरणाची पातळी आता इतकी वाढलेली आहे की आपल्याला ते पुढच्या फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी 2022पर्यंत देखील हे पाणी गावकऱ्यांसाठी होऊ शकेल. Over and above the water conservation that happens due to this activity, it even benefits the farmers in increasing their agricultural income. एशियन पेंटच्या कंपनीच्या माध्यमातून वनराई या संस्थेने आमच्या शेतामध्ये खाली 1.5 किलोमीटर पाझर तलाव आहे. त्या पाझर तलावातील माती उचलण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांना मदत केली आणि ती मदत आम्ही माती आणून हे समोर भरलेलं हे संपूर्ण शेत माझं 2 एकर शेत या ठिकाणी तयार झालेलं आहे.
वनराई संस्था आणि एशियन पेंट्सने आमच्या गावामध्ये जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केली आणि त्या माध्यमातून त्यांनी आमच्याकडे पाझर तलावांचा गाळ काढणं असेल, नवीन बांधकाम पाझर तलावांचे खोदकाम असतील, अशा प्रकारची कामं केली ज्याच्यातून आम्ही पाणी अडवण्यासाठी यशस्वी झालो. आणि हे यशस्वी झालो म्हणण्याचं कारण असं की आज जर का गावामध्ये पाझर तलाव, नाला, बिल्डिंग आणि विहिरींची परिस्थिती बघितली तर जवळपास दुपटीनं त्यांची पाण्याची पातळी वाढलेली. आणि या कॅमेऱ्याच्या पाठीमागं आपण जे बघतोय आता त्या क्षेत्रामध्ये एक आत्ता पाझर तलावाचं काम चाललं आहे. त्याच्यावरती मागच्या 2-3 वर्षापूर्वी काम केलं तर टोटल ग्राउंड लेवलवरून जे आतून पाण्याचा प्रवाह वाहतोय तो प्रवाह तिथं पाणी वाढल्यामुळे एवढं आला आणि इकडच्या पाझर तलावामध्ये वाढला. अशा परिस्थितीत आणि तिथं पाणी राहिलं, वरच्या बंधाऱ्यात पाणी राहिलं, ह्याचा परिणाम संपूर्ण शिवारातल्या विहिरींच्या पाणी पातळीवर झाला. त्यामुळं आम्ही आत्ता जर तुम्ही बघितलं असेल माझ्या गावात ह्या दिवसांमध्ये एकही पीक होत नव्हतं, पण आपण फ्रेममध्ये सुद्धा पाठी बघतोय की आत्ता हिरवळ दिसते, ती झाडंच पिकं चालू आहेत. आता 6-7 पोती ज्वारी व्हायची, आता कमीत कमी 12 पोतीच्या पुढे ज्वारी होणार. मला आत्ता ज्वारी होणार. तुमच्या या एशियन पेंटचे आहे ना, एकदम आमचं जरा कल्याण झालेलं आहे. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी भरपूर पाणी साठलेलं आहे. या गाळाचा फायदा आमच्या गावातील 10 ते 12 शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यांची जी पडीक जमीन होती ती या गाळामुळं ओलिताखाली आलेली आहे. त्या ठिकाणी आता कांदा, बाजरी, टोमॅटो अशी पिकं आमच्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहेत. एशियन पेंट आणि वनराईच्या माध्यमातून गाळ काढणे आणि शेताला भरणे ह्या माध्यमातून मी 30 टाल्या माझ्या शेतीत टाकलेल्या आहेत. 10-20 गुंठ्याचं क्षेत्र माझं हे झालेलं आहे, भरून झालेलं आहे. आता जवळ 15-20 वर्ष काम केलेलं आहे. हे वसना लिप स्कीम आहे, तिथं स्टार्ट फाउंडेशन टू कमिशनपर्यंत मी ॲज अ इंजिनियर म्हणून तिथं काम करत होतो. आणि हा भाग तसा एकदम बॅरन असा होता, 1600 भाग म्हणजे तसं दुष्काळी भाग. पण आता जर तुम्ही चित्र पाहाल की बरेच छोटे बंधारे झालेले आहेत, त्या ह्याच्यामुळे ज्या वॉटर बॉडीज क्रिएट झालेल्या आहेत, त्यामुळं हे जर व्हेजिटेशन कवर वाढलेलं आहे, पशुपक्ष्यांचा हे वावर जास्त झालेला आहे. त्यामुळे एक प्रकारचं एक सकारात्मक चांगल्या आपल्याला ज्या गोष्टी अपेक्षित असतात ते आपल्याला इथं पाहायला मिळू शकतात किंवा मिळतात. पावसाळा संपायच्या आत हे काम होणं गरजेचं होतं आणि त्याकरता ज्या ज्या गावामध्ये आपण हे काम केलेलं आहे तिकडच्या शेतकऱ्यांना भेटून त्यांचे प्रश्न समजून आणि त्यांना या कामामध्ये सहभागी करून घेण्याकरता जी वनराईंनी जे कष्ट घेतलेले आहेत त्याच्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. आणि आपण बघतो आहोत की पाऊस सुरू व्हायच्या आधी जर काम करायचं असेल आणि या पॅन्डेमिकच्या काळात काम करायचं असेल तर त्यांनी रात्रपाळी करून देखील हे काम करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्याच्यामुळेच आपण या पहिल्या टप्प्यात मला वाटतं की आपण जे काय यश आहे ते मिळवलेलं आहे. त्यामुळे वनराईला सुद्धा माझे मनापासून धन्यवाद. आणि असंच आपण या क्षेत्रामध्ये अजून शेतकऱ्यांनी पुढे यावं, आसपासच्या अजून गावांमधल्या लोकांनी ह्याच्यात सहभाग द्यावा, ह्याच्याकरता मी मनापासून विनंती करतो. This marks a positive step towards putting these villages on the path of sustainability. This is the start. Continuous support is what strengthens perpetual sustainability for rural India. This is one of the many cases that portray the rural problems and how they can be solved. When we all come together, addressing these problems is when real development happens.